कीर्तनकार रामकृष्ण बुवा माटे स्वामींची कीर्ती ऐकून दर्शनासाठी अक्कलकोट येथे आले. आपल्या विद्वत्तेचा त्यांना अहंकार होता. स्वामींचे बोलणे चालणे वगैरे बघून त्यांना जरा विचित्रच वाटले आणि काही वेळाने स्वामींच्या समोर कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असताना स्वामींच्या आचरणाबद्दल ते टोचून बोलू लागले. एवढे अवतारी शंकराचार्य ते सुद्धा लोकसंग्रह करण्यासाठी वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करत असतात असे स्वामींना खोचकपणे बोलतात. तेव्हा स्वामी महाराज लागलीच उग्र आवाजात बोलले, अरे त्यावेळेला तुम्ही कोठे होता? तुम्ही तर दुकानदारी करून द्रव्याची पिशवी भरत होता आणि वाटेल तसे मनाप्रमाणे वर्तन करत होता. हाच तुमचा परमार्थ का? हे ऐकताच माटेबुवास पश्चाताप झाला. कीर्तनानंतर एक संन्यासी सत्पुरुषाने माटेबुवांच्या मनात स्वामींच्या बद्दल असलेल्या द्वैत्याबद्दल शंकेचे निरसन केले. त्या सत्पुरुषांचे भाषण ऐकून माटेबुवास पश्चाताप झाला. आपल्याकडून महाघोर पाप घडले आहे म्हणून त्यांनी सर्वप्रथम त्या संन्यासी पुरुषांचे पाय धरले आणि त्यानंतर स्वामींच्या चरणी अनन्यभावे शरण जाऊन मी महाअपराधी आहे, मला क्षमा करा अशी विनवणी केली. पुढे अक्कलकोटमध्ये काही दिवस राहून त्यांनी स्वामींच्या लीला बघून त्यांची भक्ती उत्तरोत्तर वाढत गेली. त्यानंतर ते दरवर्षी 8-15 दिवस अक्कलकोटमध्ये कीर्तनरूपी सेवा रुजू करत. कीर्तन सुरू असताना भक्तिभावनेत ते डुबून जात. त्यांच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहत. एक वर्षी 7 दिवसांच्या भागवत सप्ताहामध्ये स्वामींनी 7 दिवस सप्ताहात पूर्ण वेळी हजेरी लावली होती आणि हे विशेष होते. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामी साक्षात परब्रह्म आहेत. ह्याची जेव्हा अनुभूती येते तेव्हा हृदयात भक्तीचा महापूर येतो. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.